नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण ओपन पाइप आणि क्लोज पाइपचे न्यूमरिकल्स बघणार आहे. ठीक आहे. त्यापूर्वी आपण पहिल्यांदा फॉर्म्युले बघून घेऊयात. फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर क्लोज पाइप म्हणून सी लिहिलंय, ओपन पाइपला ओ लिहिलंय. क्लोज पाइपसाठी V/4L हा फॉर्म्युला पाठ असला पाहिजे, फार महत्त्वाचा आहे सीईटी साठी. हा सगळा भाग सीईटी साठी फार इम्पॉर्टंट आहे. हे जर क्लिअर असेल तर तुम्हाला न्यूमरिकल सोडवताना काही प्रॉब्लेम येणार नाही सीईटीला, लक्षात ठेवा. मग V/4L N0 बरोबर V/2L. ठीक आहे. म्हणजे N0 म्हणजे ओपन पाइपसाठी आणि हे क्लोज पाइपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. आता ओव्हरटोन मध्ये समजून घेण्यासारखा भाग काय सांगतो हे जरा एक्सप्लेन करतो मी. हे डायरेक्ट पाठ केलं तरी चालतंय, तरी पण मी एक्सप्लेन करतो. क्लोज्ड पाइपसाठी ओनली ऑड हार्मोनिक्स होते, बरोबर आहे का? म्हणजे बघा, N1 बरोबर काय होतं 3N होतं, N2 बरोबर काय होतं 5N होतं. म्हणजे ज्या वेळेस P ची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळेस इथं हार्मोनिक्स किती येत आहे 3 येत आहे. ज्यावेळेस P ची व्हॅल्यू 2 आहे त्यावेळेस इथं व्हॅल्यू किती येते 5 येते. याचा अर्थ काय, तर हे जे काय 3, 5 हे जे नंबर तुम्हाला मिळत आहेत ह्याच्यासाठी जनरल फॉर्म्युला काय असू शकतो, तर तो फॉर्म्युला असू शकतो 2P+1. म्हणजे जर आपण P ची व्हॅल्यू इथं काय पुट केली 1 पुट केली तर इथं बघा किती येत आहे 2 1 चा 2, 2 + 1 3 ऑफ NC म्हणजे काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी क्लोज पाइप साठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय तयार झाला 2P+1 ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. ही फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला तयार झाला. सॉरी, कोणाचा फॉर्म्युला तयार झाला फिफ्थ ओव्हरटोन. आता ओपन पाइप साठी काय असणार बघा, जे आपण स्ट्रिंग साठी बघितलेला तोच भाग होता इथं, इवन ॲज वेल एज ऑड हार्मोनिक्स. त्यामुळे इथं काय येणार आहे P+1 ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येणार आहे, फिफ्थ ओव्हरटोन फॉर ओपन पाइप. आणि हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे न्यूमरिकल मध्ये. त्यामुळे हे दोन्ही पण फॉर्म्युले तुमचे पाठ असणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय करायचंय, लेक्चर किंवा न्यूमरिकल्स पुढचं बघण्याच्या अगोदर तुम्ही हे सगळं पाठ करून घ्या किंवा एका पेजवरती लिहून घ्या. पण शक्यतो जेवढं तुम्ही पाठ कराल तेवढं चांगलं आहे, कारण तुम्हाला हा पाठ इथल्या इथं क्लिअर झालेला दिसेल. मग आता इथं काय बघा पुढं, त्यानंतर हे जे शेवटी मी काय लिहिलंय, रिलेशन बिटवीन क्लोज्ड पाइप अँड ओपन पाइप, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन आहे. हे रिलेशन कसं आपण प्रूव्ह केलंय तर समजून घ्या. क्लोज पाइप साठी काय V/4L आहे आणि ओपन पाइप साठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला V/2L, बरोबर आहे का? जर मला या ठिकाणी 4L पाहिजे असेल तर मला काय करायला लागेल, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर ओपन पाइप इक्वल टू 2 न मल्टिप्लाय करायला लागेल, V/2 न डिवाइड करायला लागेल, म्हणजे 4L येणार आहे. मग V/4L म्हणजेच काय NC, म्हणजे N0 इक्वल टू 2 टाइम्स ऑफ NC. म्हणजे हे रिलेशन आपल्याला मिळतंय की ओपन पाइपची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते ही क्लोज पाइपच्या डबल असते. मग हे रिलेशन तुम्हाला न्यूमरिकल मध्ये पण वापरायचं आहे. सीईटी मध्ये सगळ्यात जास्त ह्या सगळ्या पार्टचा वापर केलेला आहे, याचा पण वापर होतोय सगळ्यात जास्त सीईटी मध्ये. ठीक आहे. मग हा जो पार्ट आहे तो समजून घ्या व्यवस्थित. आणि आता न्यूमरिकल आपण बघूयात काय आहे ते. मार्च 2016 ला न्यूमरिकल विचारलंय. काय विचारलंय, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एन एअर कॉलम इन अ पाइप क्लोज्ड ॲट वन एंड. पाइप क्लोज्ड ॲट वन एंड. ओके, ठीक आहे. इज इन विथ द थर्ड ओव्हरटोन. ठीक आहे. थर्ड ओव्हरटोन ऑफ ओपन पाइप. ठीक आहे. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ देअर कॉलम्स लेंथ. ओके, रेशो ऑफ लेंथ ऑफ देअर कॉलम, त्यांच्या लेंथचा रेशो विचारलाय. दिलंय काय काय बघूयात आपण इथं. पाइप क्लोज्ड ॲट वन एंड म्हणजे थोडक्यात काय की इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घ्यावी लागेल क्लोज्ड पाइपची. ठीक आहे. ओके. आणि अजून काय दिलंय त्यांनी, थर्ड ओव्हरटोन ऑफ ओपन पाइप, म्हणजे थर्ड ओव्हरटोन ऑफ काय सांगा इथं ओपन पाइप, असं आपण घेऊयात. हे दोन आपल्याला रिलेशन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला लेंथचा रेशो विचारलाय, म्हणजे रेशो घ्यावाच लागणार आहे आपल्याला. मग आता हे कसं लिहिणार आहे आपण, तर आपण असं लिहूयात बघा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर क्लोज्ड पाइप काय असणार फंडामेंटल फ्रिक्वेन्सी NC इक्वल टू V/4L ऑफ C. C लिहिणं गरजेचं आहे कारण क्लोज पाइपची लेंथ आहे. ठीक आहे. ह्याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतो 1 म्हणतो. चला ठीक आहे. आता काय म्हणूयात पुढं, तर थर्ड ओव्हरटोन ऑफ एन ओपन पाइप. ओके, थर्ड ओव्हरटोन ऑफ एन ओपन पाइप. ओपन पाइपच्या थर्ड ओव्हरटोन साठी कसं करणार आपण, तर NP चा फॉर्म्युला वापरणार इक्वल टू ओपन पाइप साठी फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय P+1 ऑफ N फंडामेंटल फ्रिक्वेन्सी.
हा कुणासाठी फॉर्म्युला आहे, ओपन पाईपसाठी फॉर्म्युला आहे फिफ्थ ओव्हरटोनचा. मग NP ऑफ P+1 ऑफ NO फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता कितवा ओव्हरटोन विचारलंय त्यांनी, थर्ड ओव्हरटोन, म्हणजे पीच्या जागेवरती 3 लिहिणार इक्वल टू इथं 3+1 ऑफ NO, म्हणजे N3 बरोबर किती आलं तुमचं इथं, तर 4NO आलं, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली. इथपर्यंत लक्षात आलं. आता ह्या फंडामेंटल ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे की किती आहे ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, बघा बरं, ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/2L, बरोबर आहे का. मग इथं आपण असं लिहूयात 4 × V/2L फॉर ओपन पाईप, ही N3 ची व्हॅल्यू आली. आता 2 ने डिवाइड करा 4 ला, म्हणजे इथे येणार आहे 2V/L फॉर ओपन पाईप ऑफ N3, हा पार्ट येणार इथं, ठीक आहे. आणि यालाच आपण काय म्हणूयात, इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला रेशो घ्यायचा आहे, लक्षात घ्या. रेशो कोणाचा घ्यायचा आहे, तर लेंथसाठी रेशो घ्यायचा आहे. मग आता त्यांनी इथं एक शब्द वापरलाय, युनिसन, ठीक आहे. मग ह्याचा अर्थ काय असतो, ह्याचा अर्थ असतो इक्वल. याचा अर्थ काय असतो, इक्वल असतो. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय म्हटलं इथं, या ठिकाणी समजून घेण्यासारखा भाग आहे. क्लोज्ड पाईपची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ही इक्वल आहे कुणाच्या, तर थर्ड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप, ठीक आहे. मग आता सांगा, क्लोज्ड पाईपची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे त्याची व्हॅल्यू काय आली, फ्रॉम आपण म्हणूयात इथं 1N2, ठीक आहे. आणि V/4LC इक्वल टू इथं काय व्हॅल्यू आली याची N3 ची, 2V/LO, ठीक आहे. मग आता इथे V ला V काय होणार आहे, कॅन्सल, कारण V हा कॉन्स्टंट आहे दोन्हीकडे, पण LC आणि LO कॉन्स्टंट नाहीये. मग आपल्याला रेशो पाहिजे होता 1/8, कारण इकडे येणार इथं LC/LO येणार आहे. आणि त्यांनी रेशो विचारताना विचारलाय क्लोज पाईपचा रेशो ओपन पाईप बरोबर विचारलाय, म्हणजे क्लोज पाईपचा रेशो ओपन पाईप बरोबर काय आला, 1:8, म्हणजे LC/LO इक्वल टू 1:8 रेशो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. फक्त फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत, पटपट व्हॅल्यू पुट करायचे आणि फाइंड करायचं. ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, इक्वल आहे, कारण बऱ्याच ठिकाणी या टॉपिकमध्ये वापरला जातो, ठीक आहे. मग हे व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याचबरोबर फॉर्म्युलांचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि फॉर्म्युले पाठ करा. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फार महत्वाचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. ऑक्टोबर 2009 ला आलेलं आहे, पण महत्वाचं एक्झाम्पल आहे. यामध्ये काय सांगितलं त्यांनी, द कॉन्झिक्युटिव्ह हार्मोनिक्स ऑफ एन एअर कॉलम क्लोज्ड ॲट वन एंड, ओके, क्लोज्ड ॲट वन एंड. आणि काय सांगितलं त्यांनी, कॉन्झिक्युटिव्ह हार्मोनिक्स सांगितलंय, ठीक आहे. कॉन्झिक्युटिव्ह हार्मोनिक्सचा अर्थ काय, तर पहिला जर NP असेल तर दुसरा NP+1 ची व्हॅल्यू त्यांनी दिली. पहिला जर ओव्हरटोन तुमचा NP असेल तर दुसरा NP+1 कॉन्झिक्युटिव्ह, वन आफ्टर अनादर, अशा व्हॅल्यू दिल्यात. मग तिथं आपण मानताना असंच मानणार आहे, लेट NP, कारण कितवा ओव्हरटोन दिलाय हे आपल्याला माहित नाही, हार्मोनिक्स दिलंय त्यांनी, मग त्याच्या व्हॅल्यू दिल्यात पुढच्या, ठीक आहे. मग इथं काय दिलंय सांगा त्यांनी, तर इथं असं दिलंय 405 ऑफ काय सांगा, NC, क्लोज पाईप साठी दिलंय ना, ठीक आहे. आणि दुसरं आहे NP+1, P+1 का, हे NP आणि हे NP+1 का, कॉन्झिक्युटिव्ह आहे, वन आफ्टर अनदर, इक्वल टू इथं पुढे काय येणार सांगा, मग इथे येणार आहे 675 हर्ट्झ. इथपर्यंत लक्षात आलंय. आणि त्यांनी काय विचारले, फाइंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ सिमिलर एअर कॉलम बट ओपन ॲट बोथ एंड. म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारलंय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर ओपन पाईप, हे विचारले, दिले क्लोज साठी, विचारले ओपन साठी, ठीक आहे. मग इथं काय असणार सांगा, NCच असणार आहे. हे क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. आता क्लोज पाईप साठी फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. फिफ्थ ओव्हरटोन साठी फॉर्म्युला काय, 2P+1 ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर क्लोज पाईप. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहे. आता कसा यूज करायचा समजून घ्या. मेनली या ठिकाणी आपण असं करणार, NP इक्वल टू, आपण फॉर्म्युला काय वापरणार आहे, 2P+1, ठीक आहे. इक्वेशन नंबर काय म्हणतो याला मी 1 म्हणतो. NPचा फॉर्म्युला 2P+1 आला, ऑफ काय सांगा, 2P+1 ऑफ NC, हे लक्षात ठेवा. NC म्हणजे काय, थोडक्यात क्लोज पाईप साठी आपण वापरतो. आणि NP+1 साठी काय येईल बघा, तर ज्या ठिकाणी तुमचा P आहे त्या ठिकाणी P+1 येणार आहे. मग इथं काय येणार सांगा, स्क्वेअर ब्रॅकेट 2, इथे येणार P+1 ऑफ +1 आणि इथे येणार NC. इथं समजून घ्यायचं, 2 ने मल्टिप्लाय करा आतमध्ये, 2P+2+1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ऑफ NC आलं.
मग 2p तसंच राहणार, 2 + 1 3 येणार आहे, म्हणजे इथं आलं 2p + 3 आलं इथं. हे कळालं इथपर्यंत. आणि इंटू काय सांगा, क्लोज पाईप, आणि इथं np + 1 येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके. म्हणजे हा पार्ट झाला सेकंड. तुम्हाला या ठिकाणी क्लोज ओपन पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. आता ओपन पाईपसाठी तर ह्याच्यावरून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड होणार नाही. मग या ठिकाणी तुम्ही काय करणार, पहिल्यांदा ही कितवं ओव्हरटोन हे तुम्हाला फाइंड केलं पाहिजे. पहिल्यांदा पी ची व्हॅल्यू फाइंड केली पाहिजे. कारण काय, पी ची व्हॅल्यू फाइंड झाली तर तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड करू शकाल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लोज पाईपसाठी फाइंड केली तुम्ही तर आपल्याला क्लोज पाईप आणि ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं रिलेशन माहिती आहे. मग आपण ही क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इथं पुट करून आपण ओपन पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड करू शकतो. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. मग आता आपण काय करणार, इथं फ्रॉम 1 and 2 बघा, समजून घ्या. फ्रॉम 1 and 2 मी असं लिहिणार, np + 1/np, म्हणजे डिवाइड करणार मी थोडक्यात. म्हणजे ह्या व्हॅल्यूने ह्या व्हॅल्यूला काय करायचं, डिवाइड करायचं. कारण ही मोठी व्हॅल्यू आहे, ही छोटी व्हॅल्यू आहे, p + 1 जास्त आहे. मग इथं काय येणार सांगा, इथं व्हॅल्यू येणार आहे np + 1 ची व्हॅल्यू किती घेतली आपण, इथं ही घेतली, बरोबर आहे. काय येणार सांगा व्हॅल्यू, 675 of nc अपॉन खाली np ची व्हॅल्यू काय, 405 of nc, आणि इथली np + 1 ची व्हॅल्यू इथली काय आली, इथली व्हॅल्यू आले 2p + 3 of nc अपॉन खाली काय आले, तर वरती आले 2p + 1 आले. हे क्लिअर आहे? ठीक आहे. मग ह्या एनसी ला एनसी इथला कॅन्सल झाला, इथं पण एनसी असणार, ह्या एनसीला हा एनसी काय झाला, कॅन्सल झाला. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? ओके. आता याच्या पुढचा पार्ट काय असणार आहे, तर हा पार्ट नाही घेणार आपण इथलाच पार्ट घेणार आहे हा फक्त. मग इथं असं करणार आपण, 675 अपॉन 405 इक्वल टू 2p + 3 अपॉन 2p + 1. हे सिम्प्लिफाय केलं पाहिजे आपल्याला. ह्या दोघांना पण डिवाइड केलं जात आहे 15 न. मग 15 ने डिवाइड केला असता वरती येते काय बघा, 15 ने डिवाइड केल्यानंतर ना 4 5 येते, करेक्ट आहे. खाली 15 ने डिवाइड करा, 15 डिवाइड केल्यानंतर खाली येते 15 2 चा 30 आणि 15 1 चा 15. इथं 2p + 1 अपॉन 2p + 3 अपॉन 2p + 1 आलं. आता 45 आपण 21 ला पण डिवाइड केलं जात आहे 9 न. 9 न डिवाइड करा, किती येते, 5/3, बरोबर आहे, 5/3. इथं आलं 2p + 3 अपॉन 2p + 1. आता याच्या पुढचा पार्ट मी इथं लिहितो, समजून घ्या. ठीक आहे. मग आता 2p + आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे, असं होणार आहे. ह्या 2p + 1 5 ला मल्टिप्लाय करा, म्हणजे 10p + 5 येणार इक्वल टू 3 ने इकडे मल्टिप्लाय करा, 6p + 9 होणार आहे. हे 6p पलीकडे जाऊ द्यात, 4p होणार आहे, आणि 5 इकडे आल्यानंतर ना 4 होणार, म्हणजे p ची व्हॅल्यू आली 1. p ची व्हॅल्यू किती आली, 1. कॉन्सिक्युटिव्ह साठी लक्षात ठेवायचा, रेशो घ्यावा लागतो. ठीक आहे. अजून एक होमवर्कला तुम्हाला मी एक्झाम्पल देणार आहे, त्यामध्ये पण तुम्हाला त्या पहिल्या दोघांचा रेशो घ्यावा लागेल. p ची व्हॅल्यू, आता p ची व्हॅल्यू 1 आली. याच्यानंतर आता आपण काय करणार बघा, तर आपण हा पार्ट घेणार इथला, हा पहिला पार्ट. ठीक आहे. मग हा पहिला पार्ट घेतला तर काय येते बघा, np इक्वल टू 2p + 1 of nc. ठीक आहे. ह्याला आपण म्हणूयात फ्रॉम 1 म्हणून, फ्रॉम 1. मग np ची तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की, आणि p ची पण व्हॅल्यू माहिती आहे ना. np ची व्हॅल्यू 405, p ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे इथं आलं 3 इंटू काय सांगा, हा आला nc, करेक्ट आहे. 2 1 चा 2, 2 + 1 3, आणि nc 3 ने डिवाइड करा, 405/3 इक्वल टू nc आलं इथं. मग आता जर ओव्हरऑल तुम्ही आन्सर बघाल पुढं, तर इथं आन्सर किती येते बघा, 3 1 चा 3, म्हणजे इथं 1 येत आहे. ठीक आहे. त्यानंतर 3, त्यानंतर 5 इक्वल टू nc, म्हणजे nc ची व्हॅल्यू किती आली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची 135 आली. हे कळालं इथपर्यंत? ठीक आहे. मग जर nc ची व्हॅल्यू जर 135 जर येत असेल तर तुम्हाला माहिती आहे रिलेशन, मग वी नो दॅट, किंवा असं म्हणूयात आपण की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओपन ॲट बोथ एंड फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओपन ॲट बोथ एंड्स. ठीक आहे. मग सांगा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओपन ॲट बोथ एंड कसं काढणार, ओपन पाईप इक्वल टू 2 टाइम्स ऑफ क्लोज पाईप. ठीक आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मग 2 × 135 येणार इथं,
म्हणजे एन ओ किती येते बघा 10, 1 कॅरी केला 3 टू 6 7 आणि 2 270 हर्ट्स. इथे येणार 135 हर्ट्स, इथे येणार 270 हर्ट्स. म्हणजे ओपन पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी रिक्वायर्ड होती ती किती आली 270 हर्ट्स आली. ठीक आहे, एक काम करायचं स्क्रीनशॉट चांगला काढून घ्या व्यवस्थित आणि हे न्यूमरिकल प्रॅक्टिस करा. या टाईपचा अजून एक न्यूमरिकल तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे नंतर शेवटला. ठीक आहे, त्यावेळेस पण तुम्हाला ते कनेक्ट करता आलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स दिलेत. मग 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर दिले असतील तरी तुम्ही दोघांनाच घ्यायचा आणि पी ची व्हॅल्यू काढायची सेम असं सोडवायचं आहे. ठीक आहे, ओके. मग आता हे व्यवस्थित लिहून घ्या. आता थर्ड न्यूमरिकल बघा काय दिलं आपल्याला. थर्ड न्यूमरिकल मध्ये त्यांनी दिलंय व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर इज 350 मीटर पर सेकंड. म्हणजे इथं आपल्याला दिली व्हेलॉसिटी व्ही बरोबर 350 मीटर पर सेकंड दिलंय. ठीक आहे, अँड एअर कॉलम इज 35 सेंटीमीटर इन लेंथ. लेंथ दिली त्यांनी आपल्याला 35 सेंटीमीटर. त्याला मीटरमध्ये करून घ्या. कसं कराल तुम्ही मीटरमध्ये 35 इंटू 10⁻² मीटर. क्लिअर इथपर्यंत? ओके. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड ओव्हरटोन इन अ पाईप व्हेन इट्स क्लोज्ड ॲट वन एंड ओपन ॲट बोथ एंड. म्हणजे काय, थर्ड ओव्हरटोन साठी त्यांनी फ्रिक्वेन्सी विचारले, क्लोज साठी थर्ड ओव्हरटोन साठी फ्रिक्वेन्सी विचारले त्यांनी, ओपन साठी. कळतंय का तुम्हाला? बघा जरा, ओपन साठी हे क्लोज साठी हे ओपन साठी विचारले. आता दोघांची पण फ्रिक्वेन्सी फाइंड करता येईल, काय प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्याला फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला वापरून जर आपण इक्वेशन तयार केलं तर आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी माहिती पाहिजे दोघांची पण. कारण बघा थर्ड ओव्हरटोन इथं थर्ड ओव्हरटोन दोघांचा पण फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर आपल्याला ह्याचा पार्ट काय प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला पाहिजे फक्त काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दोन्हीकडची. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसाठी लागणारा डाटा तर त्यांनी दिलेला आहे सगळा. मग सेपरेटली पहिल्यांदा काय करूयात आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड करूयात. ठीक आहे, मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर क्लोज्ड पाईप असं म्हणूयात. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर क्लोज्ड पाईप. क्लोज पाईप साठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय ना सांगा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर क्लोज्ड पाईप तर तो फॉर्म्युला NC बरोबर V/4L. बरोबर आहे का? फॉर्म्युला पाठ पाहिजे. मग V बरोबर किती आहे? व्हेलॉसिटी 350 अपॉन 4 इंटू L किती आहे? 35 इंटू 10⁻². चांगलं झालं की 35 350. ठीक आहे, म्हणजे इथं काय करणार सांगा तुम्ही. या ठिकाणी तुम्ही डिवाइड करणार आहे ह्याला, म्हणजे वरती किती येणार आहे 10. ठीक आहे, 35 ने डिवाइड केल्यानंतर 10 येते. खालचं 10⁻² वरती जाणार 10⁻² होणार, खाली राहणार 4. ठीक आहे, 4 राहिलं. आता हे डिवायडेशन केलं असता तुम्हाला NC ची व्हॅल्यू किती येते 250 येते हर्ट्स. तुम्ही बघा कॅल्क्युलेशन करून 1000 येते. 1000 डिवायडेड बाय 4 250 येणार आहे. ठीक आहे, ही एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला. चला ठीक आहे, आता आपण म्हणूया तिथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर ओपन पाईप. ठीक आहे, ओपन पाईप साठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय येणार सांगा. आता NO इक्वल टू V/2L. ठीक आहे, V/2L. V किती आहे इथं बघा तर 350 2 इंटू L किती येणार इथं आपलं 35 इंटू 10⁻². NO इक्वल टू 35 इथं 10 येणार आहे. वरती किती येणार सांगा 1000 येणार. हा जर 10⁻² वरती गेला तर आपण खाली किती येणार आहे 2. 1000च्या हाफ किती असते 500 असते हर्ट्स. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर ओपन पाईप 500 हर्ट्स, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर क्लोज पाईप 250 हर्ट्स. हे कळालं का इथपर्यंत? ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला विचारले काय, आता विचारलंय त्यांनी तुम्हाला फाइंड थर्ड ओव्हरटोन. क्लोज साठी पण काढायचं, ओपन साठी पण काढायचं. मग थर्ड ओव्हरटोन. ठीक आहे, मग थर्ड ओव्हरटोन फॉर क्लोज्ड पाईप. क्लोज पाईप साठी फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय 2p+1 ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. क्लिअर आहे. मग थर्ड ओव्हरटोन N3 इक्वल टू 2 इंटू किती येणार आहे 3 + 1 ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे N3 इक्वल टू 6 + 1 7 ऑफ NC. आणि NC ची व्हॅल्यू किती 7 इंटू NC किती आहे बघा इथं 250. मल्टिप्लिकेशन करा N3 बरोबर तुम्हाला मिळून जाईल. क्लोज साठी सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, क्लोज साठी N3 मिळून जाईल. हे मल्टिप्लिकेशन केलं असतं 0 5 3 कॅरी केलं 3 2 7 2 14 14 + 3
17 हर्ट्स, हे कळालं. आता सिमिलरली तुम्ही काय करणार आहे, थर्ड ओव्हरटोन फॉर ओपन पाईप. ओपन पाईपसाठी थर्ड ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय करणार तुम्ही इथं, तर ओपन पाईपसाठी तुम्ही असं करणार आहे N3 ऑफ ओपन पाईप इक्वल टू काय असतं, P+1 ऑफ N0 म्हणजे 3+1 ऑफ N0. मग इथं 4 ऑफ N0 येणार आहे, म्हणजे 4 इंटू N0 ची व्हॅल्यू 500 आहे, 500 म्हणजे इथं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर येणार आहे 2000 हर्ट्स ऑफ N3 ऑफ 0. म्हणजे थर्ड ओव्हरटोन फॉर ओपन पाईप, थर्ड ओव्हरटोन फॉर क्लोज पाईप, ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. म्हणजे फक्त फॉर्म्युले पार्ट असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी लॉग टेबलची पण गरज लागत नाही या टॉपिकमध्ये. ठीक आहे. मग आता ही 3 एक्झाम्पल लक्षात आले. तुम्हाला मी अजून 3 एक्झाम्पल होमवर्कला देणार आहे, ज्याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचे आहेत आणि फार सोपं आहे. फॉर्म्युला बेस एक्झाम्पल आहेत, जसे आपण एक्झाम्पल घेतली त्याच टाईपमध्ये आहेत, फक्त तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. मग हे व्यवस्थित लिहून घ्या. आता तुम्हाला मी होमवर्कला 3 एक्झाम्पल देणार आहे. 3 एक्झाम्पल मधलं पहिलं एक्झाम्पल काय दिलंय ते बघा. अ ट्यूब ओपन ॲट बोथ एंड्सला ओपन आहे, लक्षात ठेवा. हॅज लेंथ 47 सेंटीमीटर लेंथ दिले त्यांनी. त्यानंतर कॅल्क्युलेट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम व्ही पण दिले आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विचारलंय, म्हणजे काय NO विचारलंय. ओपन ॲट बोथ एंडला आहे ना, मग इथं काय येणार आहे V/2L. व्ही माहिती आहे, L माहिती आहे, तुम्हाला आन्सर मिळू शकतं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय, पाईप क्लोज्ड ॲट वन एंड कॅन प्रोड्यूस ओव्हरटोन्स ॲट फ्रिक्वेन्सीज. आता ओव्हरटोन्स ॲट फ्रिक्वेन्सीज, आता इथं काय सांगितलं त्यांनी, हे ओव्हरटोन्स दिलेत आपल्याला. शब्द मागच्या क्वेश्चनमध्ये 2 नंबरचे वापरलेले त्यांनी हार्मोनिक्स. ठीक आहे. पण त्यांनी ओव्हरटोन्सचे नंबर दिलेत का, पहिला, दुसरा, तिसरा, असं काय आहे का, नाही. ठीक आहे. मग इथं आपण काय करणार आहे, तर या ठिकाणी आपण असं करणार, तर NP बरोबर पहिली व्हॅल्यू घेणार आहे 640 हर्ट्स. ठीक आहे. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू कोणती आहे, NP+1 म्हणूयात आपण त्याला. काय म्हणूयात, 640 झाल्यानंतर ना 896 हर्ट्स. आणि तिसरी P+1 नंतर ना काय येणार आहे, P+2 येणार आहे. किती येणार आहे, 1152. मग तुम्हाला काय करायचं, जसं आपण मागचं 2 नंबरचं एक्झाम्पल सोडवले सेम तसं सोडवायचं आहे. तुम्हाला NP+1 आपण NPचा रेशो घ्यायचा आहे. काय व्हॅल्यू टाकायच्या ते तुम्हाला माहिती आहे, त्या व्हॅल्यू पुट करायच्या. इथं पीच व्हॅल्यू काढायची पहिल्यांदा. पीच व्हॅल्यू काढल्यानंतर न तुम्हाला ती पीच व्हॅल्यू इथल्या कुठल्या पण एका फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आणि तुम्हाला फक्त इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची. मागच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची ती ओपन पाईपची, इथं क्लोज पाईपचीच काढायची फक्त, त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं त्यांनी, फाइंड द फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन फाइंड करायचं आहे. आणि त्यांनी काय केलंय, लेंथ दिले आणि व्ही दिलंय. म्हणजे तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढू शकताय, पण हे कुणासाठी काढायचंय, ओपन ॲट बोथ एंडसाठी काढायचं, म्हणजे NO. पहिल्यांदा V/2L फॉर्म्युला वापरणार. एकदा तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळाली की फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे N1 म्हणजे 1+1 ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. N2 म्हणजे 2+1 ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पण ओपनसाठी, ओपन विचारले ना त्यांनी, ओपनसाठी तिथं ओपनची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येणार आहे. मग ह्याच्यावरून तुम्ही ओपनची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढा, त्या व्हॅल्यू इथं पुट करा, काही प्रॉब्लेम नाही. हे तिन्ही पण क्वेश्चन्स आणि त्याचे जे काय सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन्स मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचे आहेत. ठीक आहे. ज्यांचं बरोबर आहे त्यांना मी हार्ट देईन, हार्टचं सिम्बॉल आहे, किंवा लाईक करेन. ठीक आहे. पण हे सोडवा, कारण याच्यामुळे प्रॅक्टिस होणार आहे चांगली. ठीक आहे. मग आता ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सोडवा आणि याचं कमेंट सेक्शनमध्ये आन्सर कळवा.